हॅलो, आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेम याचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की काव्या मनापासून पार्थसाठी कॉफी बनवून आणलेली असते काव्याने. तेव्हा पार्थ कॉफी पितो आणि बोलतो की अशी बकवास कॉफी मी कधीच नाही पिली, काय कॉफी बनवली तुम्ही. तेव्हा काव्या रडायला लागते. तेव्हा पार्थ बघतो आणि बोलतो, अहो काव्या सॉरी, अहो मी थोडी फिरकी घेत होतो आणि तुम्ही लगेच रडायला लागल्या. तेव्हा काव्या बोलते, नाही मला माहिती ती कॉफी चांगली नाही झाली, तुम्ही खोटं बोलतायत माझ्याशी. तेव्हा पार्थ बोलतो, अहो काव्या आय स्वेअर, खरंच शपथ तुमची ही कॉफी खरंच खूप जगातली बेस्ट कॉफी झाली. तेव्हा काव्या बोलते, नाही मला माहिती आहे, तुम्ही बोललात ना की बकवास आणि बंडल कॉफी आहे म्हणून. तेव्हा पार्थ बोलतो, अहो काव्या मी फिरकी घेत होतो आणि काय हे मांजर दिवसभर फिसकारते ते चालतं आणि या बोक्याने थोडीफार मस्करी केली तर तुम्ही रडायला लागला लगेच. तेव्हा काव्या बोलते, मांजर फिसकारते ते दिसते आणि हा बोक्या मध्ये मध्ये खोड्या घालतो ते कोणालाच दिसत नाही. तेव्हा पार्थ बोलतो, खरंच काव्या ही कॉफी खूप छान बनली आणि तुम्हाला माहिती ही कॉफी खूप छान का झाली म्हणून. तेव्हा काव्या बोलते का. तेव्हा पार्थ बोलतो, कारण याच्यात तुमचं प्रेम आहे. तेव्हा काव्या शांतच होते. तेव्हा काव्य बोलते, ठीक आहे प्या तुम्ही कॉफी, मी अभ्यासाला बसते. तेव्हा पार्थ बोलतो, एक मिनिट, आता तुम्ही एवढी छान कॉफी भेटली तर बनवली तर तुम्हाला रिटर्न गिफ्ट द्यायलाच पाहिजे. काय देऊ तुम्हाला रिटर्न गिफ्ट. तेव्हा पार्थ विचार करतो. तो बोलतो की आता स्केच काढून तर झालं आहे तुमचं, आयडिया एक काम करू, तुमचं टॅटू काढू मी हातावर. तेव्हा काव्या थोडी शांत होते आणि काव्याला सगळं ते आठवतं. जीवाने छातीवर तिच्या नावाचं टॅटू काढलेलं असतं आणि ज्यावेळेस काव्या लग्नानंतर तेव्हा काव्याला तेही आठवतं की जीवाने त्याचं टॅटू जाळून घेतलं होतं. जेव्हा काव्या त्याला फोर्स करते की हा टॅटू कसं काय लपवशील म्हणून, हे सगळं काव्याला आठवत असतं. काव्या शांत होते. तेव्हा पार्थ बोलतात की काव्या काढू ना तुमच्या नावाचं टॅटू. तेव्हा काव्या थोडी शांत होऊन चिडते आणि बोलते की काय काय देशमुख, काय लावलं हे टॅटू काढणं इतकी सोपी गोष्ट वाटते तुम्हाला. आणि मग नंतर परत हे आयुष्यभराची खूण होऊन जाते आणि नंतर परत ती जाळायची असं काव्य बोलणार. तेवढ्यात काव्य शांत होते. पार्थही थोडा शांत होतो. तेव्हा काव्य पुन्हा बोलते की आय एम सॉरी देशमुख, ते फ्लोमध्ये माझ्याकडनं बोललं गेलं. तुम्ही प्या कॉफी, मी आहेच बाहेर. तेव्हा काव्य बाहेर येऊन बोलत असते की या जीवाच्या आठवणी कधी संपणार आहे माझ्या मनातून, जातच नाही आहेत त्या. मला कळतच नाही की ही भीती कधी संपेल माझ्या मनातली. इकडे आनंद निवासचं ऑप्शन असतं. बोली लावण्याची तयारी सुरू होते. तेव्हा राजन सांगत असतो की ही जागा बघा, खूप छान जागा आहे, मुंबईमध्ये अशी जागा मिळणं अशक्य आहे. तेव्हा राजन सांगत असतो की ही जागा खूप मोठी आहे, स्पेस आहे, समोर बाग आहे, त्याच्यासमोर समुद्र आहे आणि इथल्या माणसांनी तिच्यावर खूप जीव ओवाळून टाकला आहे. तेवढ्यात भास्करही बोलतो आणि ही सोडताना त्यांचा जीवही जातो. नंदिनीला खूप रडायला येत असतं. तेव्हा बोली लावणारे वकील स्टार्ट करतात. 80 लाखापासून बोली लावायची आहे, जागा बघून घ्या आणि मग बोली लावायला सुरुवात करा. तेव्हा एक बोली लावतो 90 लाख, दुसरा लावतो 1 करोड. तेव्हा वकील बोलतो की अरे जागा तरी बघा, 1 करोड काय म्हणतायत. तेवढ्यात एक लावतो की 3 करोड. तेव्हा वकील बोलतात की बोला बोला अजून बोली लावा. एक लावतो की 5 करोड. तेव्हा वकील बोलतात की 5 करोड 1, 5 करोड 2, 5 करोड 3. तेवढ्यात एक लावतो की 8 करोड. तेव्हा वकील बोलतात 8 करोड 1, 8 करोड 2. तेवढ्यात तिकडनं जीवा येतो आणि जोरात बोलतो 10 करोड. जीवाच्या हातात आनंद निवासचं बनवलेलं मॉडेल असतं. तेव्हा नंदिनी ही जीवाकडे बघते. सगळे जीवाकडे बघत असतात. तेव्हा जीवा पुढे येतो. नंदिनी बोलते, जीवा जीवा तुम्ही इथे काय करताय. तेव्हा जीवा तिला थांब असा हात करतो आणि बोलतो 10 करोड बोललोय मी. राजन आणि भास्कर जीवाकडे बघत असतात. तेव्हा जीवा बोलतो 10 करोड. तेव्हा भास्कर बोलतो, काय रे तू इथे काय आहे. तेव्हा जीवा बोलतो, ह्या जागेचं ऑप्शन आहे ना, का मी नाही येऊ शकत, या जागेचे काही इश्यू आहेत का. तेव्हा सगळे लोक एकमेकांकडे बघायला लागतात. राजनही खाली मान घालतो. भास्कर थोडा चाच पडतो. तेव्हा जीवा बोलतो, बोला बोला काही इश्यू आहेत का. तेव्हा भास्कर बोलतो की ही जागा प्राईम लोकेशनवरती आहे, कोणाला 10 करोडच्या पुढे बोली लावायची तर लावा. तेव्हा जीवाही बोलतो की बोला बोला 10 करोडच्या पुढे कोणाला बोली लावायची का. तेव्हा नंदिनीला थोडाफार प्लॅन समजतो. नंदिनीच्या चेहऱ्यावर स्माईल येते. तेव्हा जीवा बोलतो की 10 करोडच्या वरती कोणाला बोली लावायची का सांगा सांगा. तेवढ्यात वकील बोलतात 10 करोडच्या पुढे कोणी बोली लावणार नसेल तर ही जागा यांना विकण्यात येईल. तेव्हा वकील बोलतात 10 करोडच्या पुढे कोणी बोली लावणार नसेल तर मग सांगा, कारण की ही जागा पुढे जाऊन खूप महागडी होणार आहे, त्यामुळे अजूनही चान्स आहे की 10 करोडच्या पुढे कोणाला बोली लावायची का. तेव्हा कोणीही बोलत नाही. भास्करही थोडा टेन्शनमध्ये येतो. तेव्हा वकील बोलतात की 10 करोड 1, 10 करोड 2, 10 करोड 3 आणि ते बोलतात की आता सोल्ड, ही जागा यांच्या नावे करण्यात आली आहे नियमानुसार. तेव्हा नंदिनीला
खूप छान वाटतं. जीवा आणि नंदिनी खूप खुश होतात. तेव्हा राजनही हसतो आणि बोलतो, ही घ्या फाईल, यावर सही करा आणि हँडओव्हर घ्या. तेव्हा जीवा राजनकडून फाईल घेतो. तेव्हा जीवा बोलतो, माझ्या दादाने मला एक गोष्ट सांगितली होती. ज्या क्षणी तुम्हाला वाटतं की तुम्ही जिंकलाय, तुमच्याकडे सगळं आहे, हुकुमाचा इक्का, राजा, राणी, आणि दुसऱ्या क्षणी एक हुकुमाची दुर्री येऊन तुमचा डाव संपवू शकते. तेव्हा जीवा बोलतो, आत्ता तेच झालं. कालपर्यंत मी तुमच्यासाठी सक्सेसफुल विक्रम देशमुख यांचा अतिशय मूर्ख मुलगा होतो, आणि आज तुम्ही बळकावलेलं आनंद निवास तुम्ही त्या अतिमूर्ख मुलाला हँडओव्हर करताय. आनंद निवाससाठी भीक मागणाऱ्या हातांना तुम्ही सही करायला लावताय. त्यामुळे आपली गुर्मी आपल्याचकडे ठेवायची. तेव्हा राजन खालीच मान घालतो. नाहीतर नशीब एका क्षणात माज उतरवतो. ही आहे नशिबाची खरी ताकद. नंदिनीला खूप हॅप्पी वाटत असतं. आणि जीवा बोलतो, आणि माझी छोटीशी हुशारी. तेव्हा राजन बोलतो की आय एम सॉरी, मी तुमच्या बाबतीत खूप जजमेंटल झालो. मागचं सगळं विसरून जा आणि साईन करा. तेव्हा जीवा बोलतो, ओ पेन प्लीज. तेव्हा तो भास्करकडे बघतो आणि हाताने खुणवतो की पेन दे म्हणून. तेव्हा भास्कर स्वतःहून त्याला पेन काढून देतो. जेव्हा पेन घेतो, साईन करतो आणि बोलतो 10 करोडचा चेक. तेव्हा नंदिनी मनात बोलते की इतके पैसे जीवांनी कुठून जमवले असतील, यांच्या प्रत्येक कृतीचं मला टेन्शनच येतं. तेव्हा जेव्हा पेन पुढे करतो, भास्कर तो पेन बघत असतो आणि त्याच्या हातातून घेतो. तेव्हा राजन बोलतो की सो मिस्टर जीवा देशमुख, आता ही जागा तुमची झाली. तेव्हा नंदिनीच्या आनंद निवासच्या सगळ्या मैत्रिणी खूप हसत ओरडायला लागतात. तेव्हा जीवाही हसायला लागतो. नंदिनीही त्यांना गळ्यात पडते. तेव्हा जीवाला खूप भारी वाटतं नंदिनीचा आनंद बघून. तेव्हा बोली लावणारे सगळे लोक उठून जातात. तेव्हा भास्कर हसायला लागतो, टाळ्या वाजायला लागतो. राजनही हसायला लागतो, टाळ्या वाजायला लागतो आणि बोलतो की आता तर टाळ्या वाजवायलाच पाहिजे या मूर्ख जीवासाठी. तेव्हा भास्कर बोलतो, अरे जीवा, तू 8 कोटीची जागा 10 कोटीला विकत घेतली. काय जीवा, तुला व्यवहार कळतच नाही रे. तेव्हा जीवा बोलतो, पण नात्यांची गणितं कळतात. तेव्हा जीवा भास्करकडे जातो आणि बोलतो, आणि राहिला प्रश्न व्यवहाराचा, तर माझ्यासाठी माझ्या माणसांच्या आनंदापेक्षा दुसरा कोणताही महत्त्वाचा व्यवहार नाही. तेव्हा जीवा बोलतो, तू फक्त जागेची किंमत लावलीस रे म्हाताऱ्या, पण या वास्तूबरोबर या माणसांची किंमत मला माहिती आहे. खरं तर व्यवहार तुलाच कळत नाही रे म्हाताऱ्या, बिंडोक आहेस तू, बिंडोक. या जागेची किंमत तू 20 करोड जरी लावली असती ना, तरी मी घेतली असती. स्वतःला गहाण ठेवलं असतं आणि घेतली असती, कारण की ही वास्तू माझ्या बायकोचा श्वास आहे, श्वास. तर तो नंदिनीकडे जातो आणि बोलतो, आणि तो तिला परत मिळवून देण्यासाठी मी कोणत्याही थराला जायला तयार आहे. तेव्हा भास्कर बोलतो, कोण म्हणतं तू आनंद निवास विकत घेतलेस? अरे तू मूर्ख ठरलायस. तू जी जागा विकत घेतलीस ना, ती लवकरात लवकर सरकार जप्त करणार आहे आणि त्या जागेवर गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे. नंदिनी पुन्हा घाबरते. इकडे काव्य विचार करत असते पार्थचा. काव्य जीवाच्या आठवणीमध्ये असते. काव्य विचारात गुंतलेली असते. किचनमध्ये असते. तसाच गॅस पेटवते, गॅसवर कुकर ठेवते आणि गॅस लावतही नाही. तशीच ती कचरा टाकायला जाते. तेव्हा तिला खाली चीट पडलेली दिसते. ती उचलते आणि बघते तर काय, तर तिला ते दिसतं की आनंद निवासचं ऑप्शन. तेव्हा काव्य बोलते की काय आनंद निवासचं ऑप्शन सेल? नंदिनी काही बोललीही नाही. तिकडे नंदिनी घाबरते आणि बोलते की जीवा हे काय बोलत आहेत? तेव्हा जीवा बोलतो की एक मिनिट, या म्हातारड्याचा ना गोड गैरसमज झाला आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव भास्कर, या जीवाचं ना सरकार स्वतः आहे. जीवा बोलतो की बघायचं आहे. तेव्हा जेव्हा शिट्टी वाजवतो, महाजनी सर आत येतात. महाजनी सर येतात. जेव्हा त्यांच्या गळ्यात पडतो आणि बोलतो, मीट माय पार्टनर मिस्टर शेखर महाजनी. तेव्हा भास्कर बोलतो, तुम्ही तर सरकारी अधिकारी ना, ते काय चंद्रकार सरपोतदार. तेव्हा जीवा आणि महाजनी सर हसायला लागतात. तेव्हा जीवा बोलतो की काय रे भास्कर, तुला अजून कळलं नाही? हा सरकारी माणूस नाही, हा माझा माणूस आहे, आणि ही मी वाटवाकडीकडून मिळवलेली जागा. काय जिंकला का नाही? तेव्हा जीवा भास्करची कॉलर पकडतो आणि त्याच्याकडे बघतो आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो.